बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्या संदर्भातील जी आर आलेला आहे. सर्व शेतकऱ्यांना आता पैसे क्रेडिट होणार आहे. तर त्याची तारीख काय असणार आहे की कोणत्या तारखेपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे म्हणजेच 2000 रुपये क्रेडिट होणार. आणि त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी भरपूरसा दिवस आपल्याला वाट पाहावं लागली, भरपूरसा विलंब करावा लागला. तर 9वा हप्ता देखील आता तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार आणि एकत्र तुम्हाला 4000 रुपये तब्बल इथं तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार आहे. सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आणि आनंदाचा निर्णय आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण की 16 मार्च 2026 रोजी हा जी आर सरकारने निर्गमित केलेला आहे. आता जी आर नुसार तुमच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला पैसे येणार याची तारीख तुम्हाला नक्कीच बघून घ्यायची आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, याच तारखेला तुम्हाला आता वाटप होणार आणि टप्प्याटप्प्याने वितरण होणार आहे. तर चला तारीख बघून घेऊया. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती व इतर योजनांची माहिती व शासकीय जी आरची माहिती जर का जाणून घेण्यासाठी या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर आता बघा मित्रांनो, 16 मार्च 2026 रोजी शासन निर्णय सरकारने निर्गमित केलेला आहे. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी आता वितरणासाठी एकूण सरकारने बघा आपल्यासाठी 1774 कोटी इतका निधी बँकांना देऊन टाकलेला आहे. आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्ताच्या निमित्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असा प्रश्न सरकारने आता निर्माण केलेला होता. तर खरोखर याला यश मिळालेलं आहे. साहजिकच आहे की सर्वांच्या खात्यामध्ये गुढीपाडव्यानिमित्त सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता त्यांना क्रेडिट होणार आहे. सर्व लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार नाही. मात्र लक्षात ठेवा, कोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहे तर पुढे तुम्हाला सांगितले जाणार आहे. कारण की बघा, भरपूरशा शेतकऱ्यांनी आता कोणत्या चुकीच्या माध्यमातून ते कामे करून ठेवलेली आहे की ज्यांना आता पैसे मिळणार नाही. समोर तुम्हाला एका मिनिटामध्ये मी सर्व काही समजून सांगतो, फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आता हे वितरण तुम्हाला कधीपर्यंत होणार आहे तर शेतकरी बांधवांना आपण जर साहजिकच पाहायला गेलं तर 23 मार्च ते 25 मार्च पर्यंत हे सर्व शेतकऱ्यांना पूर्णपणे वाटप होऊन जाणार आहे. कारण की एकाच वेळेस पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजेच पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे इथं वाटप करणं शक्य नाही. तर टप्प्याटप्प्याने सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैशाचं वितरण सरकार करणार आहे. तर मग तुम्हाला आता पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, कुठल्याही टप्प्यांमध्ये तुम्हाला पैसे येऊ शकतो. काळजी किंवा चिंता करू नका. आणि 25 मार्च पर्यंत तुम्हाला वाट बघायची आहे. त्याच्या अगोदरच सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणारच आहे. कारण की बघा, सरकारने आता टप्प्याटप्प्याने डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे टाकलेले आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही तर चला बघून घेऊया. बघा, ज्या शेतकऱ्यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत ई-केवायसी अजूनपर्यंत केली नसेल तर ई-केवायसी करून घ्या. लँड सीडिंग चेक करून घ्या. तुमचं आधार कार्ड ऍक्टिव्ह आहे, इनेबल आहे काय हे नक्की तुम्हाला चेक करून घ्या. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या बँकेच्या खात्याला हे तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही हे नक्की चेक करून घ्या. कारण की बघा, तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की 2025 मध्ये वेगळे नियम लागू होते आणि 2026 मध्ये सरकारने वेगळे नियम लावलेले आहे. तर हे सर्व कामे तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे. बाकी तुमच्या खात्यामध्ये 25 ते 26 मार्च पर्यंत 100% त्याच्या अगोदरच तुम्हाला पैसे इथे क्रेडिट होऊन जाणार आहे. 16 मार्च 2026 रोजी सरकारने हा जी आर काढलेला आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. शेती संदर्भातील असो किंवा इतर योजनांची माहिती आणि शासकीय योजनांची माहिती, जी आरचा अपडेट सर्वात अगोदर जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.